आता आपण बघतोय की पुण्याचं जे काही डेव्हलपमेंट आहे किंवा रिअल इस्टेट जे आहे, ज्या पद्धतीने ग्रो होत आहे त्या पद्धतीने आपण उद्या मुंबईला सुद्धा मागे टाकू या पद्धतीने ग्रोथ सुरू आहे. दिल्ली म्हणा, बँगलोर म्हणा किंवा मुंबई म्हणा, सिटीजमध्ये ज्या पद्धतीचे रेट सुरू आहेत, कम्पॅरेटिव्हली पुण्यामध्ये रेट त्या मानाने खूप कमी आहेत. पण फ्युचरमध्ये वाढतील का? तर हो, 100% वाढतीलच, कारण पुणे त्या पद्धतीने ग्रो होत आहे. आता आपण बघतच आहोत की मुंबई, लोणावळा आणि पुणे याला कनेक्ट करणारं मुंबई म्हणून एक जे नवीन सिटी आहे ती तयार झालेली आहे. तिथे सुद्धा मोठमोठ्या डेव्हलपर्सनी लँड पार्सल घेऊन तिथे डेव्हलपमेंट होत आहे. आता पुण्यामध्ये जर सगळ्यात जास्त लोकांना आवडतं ते म्हणजे पुण्याचं एन्व्हायरमेंट. जास्त गरमही नाहीये, जास्त थंडही नाहीये, म्हणजे लोकांना आवडेल असं पुण्याचं एन्व्हायरमेंट आहे. तर त्यामुळे काय होतं की लोक खूप जास्त प्रमाणामध्ये पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागलेली आहे. मुंबईमध्ये खूप जास्त प्रदूषण झालेलं आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की ह्युमिडिटी खूप जास्त झालेली आहे, हीट वाढलेली आहे. त्या मानाने पुणे लिव्हिंग साठी खूप छान एक ऑप्शन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये ज्या पद्धतीने IT कंपनीज आहेत, इंटरनॅशनल बँक्स आहेत, त्याच्यानंतर लाईफस्टाईल आहे किंवा मॉल्स आहेत, ज्या प्रमाणामध्ये ग्रो होत आहेत त्या पद्धतीने तिकडची जी काही इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता किंवा रिअल इस्टेटची जी काही डेव्हलपमेंट आहे ही खूप जोरामध्ये सुरू आहे. तर त्यामुळे मी सजेस्ट करेल की पुण्यामध्ये कधीही इन्व्हेस्ट करणं हा तुमच्यासाठी एक खूप चांगला डिसिजन ठरू शकतो.